हॅलो एव्हरीवन, मित्रांनो आपलं हे 7वं सेशन आहे आणि आज आपण ऑटो या रूटविषयी डिस्कस करणार आहोत. ऑटोचा इंग्लिश मिनिंग आहे सेल्फ आणि मराठीमध्ये अर्थ आहे स्वतः. तर आपण या रूटपासून अनेक शब्द शिकणार आहोत, जो की आपला एटिमॉलॉजी कॉन्सेप्ट आहे, एका रूटपासून अनेक शब्द शिकण्याचा. मित्रांनो, मागच्या सेशनप्रमाणेच हे सेशन पण इंटरेस्टिंग असणार आहे, एकदम एक्साइटिंग असं सेशन असणार आहे. प्रत्येक सेशन कसं कडं तुम्ही काहीतरी नवीन दृष्टिकोन ठेवून त्याचा विचार करून तुम्ही ते सेशन एन्जॉय करा आणि त्याच्यापासून एका रूटपासून अनेक शब्द शिका. ठीक आहे, चला आपल्या सेशनला आपण स्टार्ट करूया. ॲटो या रूटविषयी पाहणार आहोत. आपलं हे 7वं सेशन आहे. ॲटो म्हणजे आपला तो 3 चाकी ॲटो नाही, ॲटो हे आपलं रूट आहे. त्याचा की इंग्लिशमध्ये अर्थ आहे सेल्फ आणि मराठीमध्ये अर्थ आहे स्वतः. तर बघा, ॲटो रूट हे एकदम इझी आहे. ॲटोपासून आपण दैनंदिन जीवनामध्ये पण एक शब्द वापरतो बघा. पहिला शब्द ॲटोमॅटिक. हा शब्द तुम्ही खूप ऐकला असेल बघा. काय बाबा, ॲटोमॅटिक होत आहे, ते ॲटोमॅटिक गोष्ट घडते ती. ॲटोमॅटिक म्हणजे काय, मराठीमध्ये एकदम गावरान मराठीमध्ये म्हणलं तर आपण आपोआप म्हणू. आणि जर शास्त्रशुद्ध तुम्हाला जर मराठी मिनिंग पाहिजे असेल तर स्वयंचलित. ॲटोमॅटिक म्हणजे काय, स्वयंचलित. म्हणजे बघा, जे स्वतः आपोआप चालतंय त्याला आपण ॲटोमॅटिक म्हणतो. म्हणजे त्याच्यात आपलं स्वतः रूट आलं. स्वतः म्हणजेच इंग्लिशमध्ये सेल्फ आहे आणि रूट आहे आपलं ॲटो, त्याच्यापासून शब्द तयार झाला ॲटोमॅटिक. नेक्स्ट आपण बघू ऑटोग्राफ. आता बघा, ऑटोग्राफ म्हणजे काय असते, पहिले मिनिंग जाणून घ्या. स्वाक्षरी, एखाद्याची स्वाक्षरी म्हणजे त्याचा ऑटोग्राफ असतो, त्याचा तो स्वतःचा ऑटोग्राफ असतो. ऑटो म्हणजे काय, स्वतः, आणि ग्राफ म्हणजे आपलं एक रूट आहे. ग्राफ म्हणजे काय, लिहिणे. तर या 2 रूटपासून शब्द तयार झाला बघा, ऑटोग्राफ. ऑटो प्लस ग्राफ. बघा, ग्राफ म्हणजे काय, लिहिणे. ऑटोचा तर मिनिंग माहिती तुम्हाला, सेल्फ म्हणजे स्वतः लिहिणे, म्हणजे स्वतःची स्वाक्षरी करणे, त्याला आपण म्हणतो ऑटोग्राफ. म्हणजेच काय, स्वाक्षरी. ठीक आहे, मिनिंग तुम्हाला बऱ्यापैकी चांगला कळाला असेल. पुढचा शब्द आपण बघू ऑटोबायोग्राफी. ऑटोबायोग्राफी म्हणजे काय, जीवनचरित्र. आता तुम्ही म्हणाल, बायोग्राफी आणि ऑटोग्राफीमध्ये काय फरक आहे मग? बायोग्राफी म्हणजे पण जीवनचरित्र, ऑटोबायोग्राफी म्हणजे देखील जीवनचरित्र. मग याच्यामधला फरक काय? ऑटोबायोग्राफी जी असते, जी स्वतःनं स्वतःची बायोग्राफी जी लिहिली असते, त्याला आपण म्हणतो ऑटोबायोग्राफी. आणि बायोग्राफी, समजा माझं जीवनचरित्र ते दुसऱ्यानं लिहिलं, ती झाली बायोग्राफी. परंतु माझं जीवनचरित्र मीच लिहिलं, ती झाली माझी ऑटोबायोग्राफी. ठीक आहे, कळालं मिनिंग? याच्यामध्ये बघा 3 रूट आहेत, ऑटो प्लस बायो प्लस ग्राफ, असे 3 रूट आहेत. ठीक आहे, ग्राफ म्हणजे लिहिणे, बायो म्हणजे जीवन, आणि ऑटो म्हणजे स्वतः. स्वतःचं जीवन लिहिणे, त्याला म्हणतो आपण जीवनचरित्र, म्हणजेच ऑटोबायोग्राफी. नंतर आपण बघू ऑटोप्सी. ऑटोप्सी म्हणजे एक मेडिकल टेस्ट असते, जी की मृत शरीराची ऑटोप्सी आपण करतो. कशासाठी? जे डेथचा कॉज आहे तो समजण्यासाठी आपण ऑटोप्सी करतो. ठीक आहे, अ मेडिकल टेस्ट. फॉर डेथ कॉज, डेथचे रिझन फाइंड करण्यासाठी आपण जी मेडिकल टेस्ट करतो त्याला आपण म्हणतो ऑटोप्सी. नंतर आपण बघू ऑटोक्रॅट. बघा, ऑटोक्रॅट म्हणजे एकदम पॉवरफुल मिनिंग आहे बघा याचा. ऑटो म्हणजे काय, सेल्फ, आणि क्रॅट म्हणजे काय, सत्ता. म्हणजेच एकाच माणसाची सत्ता, स्वतःची सत्ता, अनियंत्रित सत्ताधारी, त्याला आपण म्हणतो आपण ऑटोक्रॅट. ठीक आहे, त्या माणसाला आपण म्हणतो बघा, त्या पर्सनला आपण म्हणतो अनियंत्रित सत्ताधारी, म्हणजेच काय, ऑटोक्रॅट. बघा, नॉर्थ कोरियामध्ये जिम योंग किमचं राज्य आहे, त्याला आपण ऑटोक्रॅट म्हणतो. त्या माणसाला, त्या पर्सनला, जिम योंग किमला आपण ऑटोक्रॅट म्हणतो. आणि त्याचं जे शासन आहे ना, ऑटोक्रॅटचं जे शासन असते त्याला आपण म्हणतो ऑटोक्रसी. जशी डेमोक्रेसी असते, डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही असते, लोकांचं राज्य असतं, त्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो. आणि जिथे एखाद्या माणसाचं राज्य असतं, एकट्याच माणसाचं राज्य असतं, त्याला आपण म्हणतो ऑटोक्रसी. ठीक आहे, तर बघा,
आणखीन काय काय रूट आहेत बघा याच्यापासून. ऑटोनॉमस वगैरे आपण बघतो, ऑटोनॉमस कॉलेज असते बघा. आपल्या मराठवाड्यामध्ये SGGS कॉलेज जे आहे ते ऑटोनॉमस कॉलेज आहे. त्याच्यानंतर कोकणामध्ये जर आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी हे देखील कॉलेज ऑटोनॉमस कॉलेज आहेत. तर ऑटोनॉमस म्हणजे काय, त्यांचा एक स्वतःचा वेगळा पॅटर्न असतो, जे की स्वतःच पेपर सेट करतात आणि स्वतःच पेपर तपासतात. त्यांच्याकडे ते अधिकार असतात, स्वतःचे अधिकार असतात, त्यांच्याकडे तेवढी स्वायत्तता असते. मशीनमध्ये पण आपण मग वगैरे बघतो बघा, एखाद्या मशीनमध्ये ऑटोमेशन असते, या भानगडी असतात, तर सगळं सेल्फवर असतं हे. तर बघा आपण कोणते शब्द बघितले ऑटोपासूनचे. ऑटो म्हणजे बघा सेल्फ म्हणजे स्वतः, ऑटोमॅटिक म्हणजे काय, स्वयंचलित, आपोआप चालते. गावरान मिनिंग आपोआप आणि एकदम शास्त्रशुद्ध मिनिंग स्वयंचलित. ऑटोग्राफ म्हणजे स्वतः लिहिणे, म्हणजेच काय, स्वाक्षरी, स्वतःची स्वाक्षरी करणे, त्याला म्हणतो आपण ऑटोग्राफ. सेलिब्रिटींचा वगैरे आपण ऑटोग्राफ बघतो बघा. त्याच्यानंतर ऑटोबायोग्राफी, स्वतःचं जीवनचरित्र लिहिणं, त्याला आपण म्हणतो ऑटोबायोग्राफी. नंतर बघितलं आपण ऑटोप्सी कशासाठी करतात, ही मेडिकल टेस्ट फॉर द डेथ कॉज, मृत्यूचं कारण समजण्यासाठी आपण ऑटोप्सी करतो. त्याच्यानंतर ऑटोक्रॅट म्हणजे काय, अनियंत्रित सत्ताधारी, त्याला आपण म्हणतो ऑटोक्रॅट. तिथं म्हणजे क्रॅट म्हणजे काय, पॉवर, स्ट्रेंथ, आणि ॲटो म्हणजे काय, स्वतःचीच सत्ता असणे, स्वतःचीच पॉवर असणे, म्हणजे तो माजून जातो माणूस आणि अनियंत्रित सत्ता तयार होते, त्याला आपण म्हणतो ऑटोक्रॅट. त्या माणसाला आपण ऑटोक्रॅट म्हणतो आणि त्या सत्तेला आपण म्हणतो ऑटोक्रसी. ठीक आहे.